हे मागच्या वेळेस 400 प्लस होता सर. त्याचे फोटो पण आहे. मागच्या वेळेस आपली वेळ नाही मिळाल्यामुळं. हे काय असं वाटतंय की काय त्यांना म्हणतो आपण, सिमला मिरचीचा प्लॉट आहे. हा हो सर. ते बघा ना. तुम्ही अमृतजलचा वापर करता? हो. काय फरक वाटला तुम्हाला त्याने? अमृतजलचं पाणी मी ड्रिंचिंगसाठी आणि फवारणीसाठी तेच पाणी वापरतो. तेच वापरता. काय फरक वाटला त्याच्यानंतर? त्याच्यावर थोडं मॉइश्चर टिकून राहतं सर. हे बा, तुम्ही जर याला जर बघितलं तर असं वाटतंय की ताजं तवानं पाणी ताजं पाण्यात तवानं. भिजवलेलं आहे. म्हणजे अमृतजलमुळे याच्यामध्ये मॉइश्चर टिकून राहत. आणि मला तरी वाटतं त्या टोमॅटोमध्ये जी साईज बनते आपली, त्याचा फार मोठा मोलाचा वाटा अमृतजलचा आहे. क्या बात आहे. यस. तेव्हा शेतकरी मित्रांनो, अमृतजलची जादू ओळखा. अमृतजल वापरा. ते नावाप्रमाणे अमृत येते. ते पाण्याला अमृत करतं. जलाला अमृत करणारं ते अमृतजल. उन्हाळ्यासाठीच्या प्लॉट मध्ये मी तर असं म्हणाल सर, नुसतं अमृतजल मारायचं 6 वाजेच्या वेळेस. क्या बात आहे. एकदम फक्त पानावर. लाख मोलाचा सल्ला आहे. पहिल्या नेट मध्ये काकडी असते. बरोबर. काकडी निघाल्यावर त्यात टोमॅटो असतो. बर तेच उष्टे बेड, तेच मल्चिंग. बर. आणि आता हे उष्टे बेड आहे. हो, बर. हा, ह्या बेडवर तर 4थं पीक आहे सर. काय बात करता? याच्यावर पहिले मी दोरा पुंगळी केली ह्याच कंपनीची. बर. त्याच्यानंतर मी काकडी केली. काकडी काढून परत मी आता टोमॅटो केला त्याच बेडवर, त्याच बेडवर. पाणी वाहिलेल्या बेडवर. पाणी वाहिलेलं बेडवर. हे काहीच नाही, मल्चिंग फल्चिंग काहीच नाही बदललेलं. म्हणजे याचे बेड करायचा खर्च वाचला, मल्चिंगचा खर्च वाचला. बाळ समुद्राचा शेतकरी मागच्या वर्षी आला. त्यांनी 2 टोमॅटोचं वजन केलं. 800 ग्रामला थोडंसं कमी, म्हणजे 450 प्लस एक टोमॅटो. आलं लक्षामध्ये? काट्यावर त्या शेतकऱ्यासहित फोटो आहे. अरे त्यांनी येऊन बघून गेला सगळं. सांगा, आता हे जे उत्पन्न आहे यांना 3 महिन्यामध्ये 2 लाख रुपये होणार. बरोबर आहे की नाही? तुम्ही परत पुढचे वर्षाचे किती महिने उरले? 9 महिने. 9 महिने. त्यात कमीत कमी 2 सायकल तर होतील की नाही अजून? मग 2 सायकल जर धरले तर बेत्रिक 6 लाख रुपये किती झाले? किती गुंठ्याचे? 10 गुंठ्याचे. 1 एकरचे किती झाले? 24 लाख रुपये पर एकर. आता मग मला सांगा, 24 लाख रुपयामधले 4 लाख खर्च झाला, किती राहिले? 20 लाख. तुम्ही 1 एकरमध्ये असे 4 वर्षामध्ये 1 एकरमध्ये किती कमावणार? 80 लाख रुपये. काय झालं? करोडपतीला काय शिंग राहिले? परंतु सातत्य पाहिजे. तुमचं वय आता 91 सुरू आहे. 91 चालू झालंय. हा. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे आज 91 वय असून देखील तुम्ही एवढे उत्साही आहे. हो. हा, आज एवढा आनंद कशाचा आहे? आता आनंद आता हेच आहे, हे चांगलं अन्न खाऊन वगैरे, पौष्टिक अन्न. बरोबर. आता दररोजचा आहार पौष्टिक असतो, असा केमिकलचा नसतो, केमिकल निकस नसतो. नाही. आता 91 वयात देखील परत तरुण पण आल्यासारखं वाटतं. हा? कुटुंबामध्ये असं थकवा नाही, काय नाही. पोरा एवढेच लाल झाले तुम्ही. या बुलढाण्यामध्ये किंवा परिसरामध्ये शेतकऱ्यांना 10 गुंठ्यामध्ये लाखो रुपये कमवण्याचा मंत्र शिकवला. त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आपण आहोत. 5 वर्षापासून वाट बघतो तुमची. श्रीमंत नंतर व्हा, बरोबर. आधी आरोग्यवान व्हा. हा. ती श्रीमंती टिकेल. आपल्या गो अमृतचं खत कसं आहे? एकदम थंडगार. थंडगार. बरोबर आहे की नाही? म्हणून माणसं सुद्धा थंडगार आहे की नाही? लोकांचे शेणखत आतून गरम, मग माणसं सुद्धा गरम. गरम. मग रोज संध्याकाळी त्यांना थंड करायला न्यावं लागतं. हे लक्षात ठेवा. नम्रता फार महत्वाची आहे. म्हणजे 18,000 रुपये केजी व्हरायटीज. 18,000 रुपये किलो. हा, त्याला फोन केलेला होता मी. 18,000 रुपये किलो बियाणं. बर. तर साधारणतः याच्यामध्ये किती उत्पन्न गेलं असं वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये किमान आम्हाला 11 ते 12 किलो अपेक्षित आहे. 12 किलो. 12. 12 किलो गेले 18,000 किती झाले सर? म्हणजे 2 लाख रुपये. 2 लाख. 2 लाख रुपये किती महिन्यात? 3 महिन्यात. 90 दिवसात. 90 दिवसात.
बाकी प्लॉट पण ड्रॉपिंगचे दिवशी तुम्ही कंपनीचं काम म्हणजे करता. हा हे पोलन करायचं किती प्लॉट आहे असे? असे भरपूर प्लॉट आहे 20 30 40 च्या आसपास प्लॉट 40 ह्या प्लॉट आहे, 10 गुंठ्याचे 10 गुंठे ह्याच्या बरोबरचीच आहे. त्याच्याबरोबर आहे. बरं, त्यांनी त्यांचे केलं 25 दिवस पोलन, बाकी दिवसांनी पॉलिनेशन केलं 35 दिवस 40 दिवस 40 दिवस, सव्वा महिना. जेवढं जास्त दिवस पोलन चालेल तेवढा खर्च जास्त. त्याच्यानंतर ड्रॉपिंग झाल्यानंतर त्यांचं नुकसान किती झालं असं आणि त्यांचं उत्पन्न किती निघेल? ते कमी, यांचं 10 येणार आलं, यांचं 12-13 किलो येईल, त्यांचं 5 किलो 7 किलो आणि 6 सर- किलो असं 8 किलो. त्यांना तिसऱ्याच दिवशी पंप पाठीवर आहे ना. इथे पंप नाही इथे. हे काय आहे? एका फांदीला आणि सर याला जे आहे ना मल्चिंग वेगळी टाकावं लागते, बेड करावं लागते, रोटर मारावं 17 लागतं, बांधणी. बेडवाल्याला 2000, हा, म्हणजे टोटल खर्च याचा 10,000 रुपये सायकलचा. तो सायकलचा खर्च वाचला, 15,000 तुमचा याचा वाचला, 25,000 पोलनचा. बरोबर आहे ना? म्हणजे तुमचं बाकीचा खर्च तसा वरच्यावरच फिटला. मला आमचे सर आले तर त्यांनी सांगितलं की बाबा हे एक्सपोर्ट व्हरायटी तुला दिली आणि हे तू काहीच नाही केलं. ते मला म्हणले मला किमान 11 किलो बियाणं पाहिजे. म्हणलं सर 11 500 प्लस 500 अर्धा किलो बर, मग प्लस देतो म्हटलं. मग आता ते होईल ना. नव्वदच्या पुढे असलं की 10,000 रुपये बोनस मिळतो. टाकलेला खर्च बसून गेला त्यांचा. म्हणजे SCT चा खर्च कंपनी देते, बोनस वरून. कंपनी देते. तसं याच्यावर हिरवं आलेलं पूर्ण प्लॉटमध्ये पाणी वाहत होतं. म्हणजे अशा शेतामध्ये एकही झाड ब्रेक नाही. अरे बापरे, कुठे हे तुम्ही चारी शेवाळ पाहिलं? कोपऱ्याला फिरा, याच्यामध्ये एक झाड तूट दाखवा. हे जे शेवाळ आहे, शेवाळ दिसतं तुम्हाला? हे शेवाळ जर पाहिलं आपण सर, हे जे आहे हे शेवाळ आपण जे बघतोय, तर हे शेवाळ असलेल्या जमिनीमध्ये हे प्लॉट जमलाय. ट्रॅपचं काम नाही, काही नाही, कुठं बी दिसत नाही, कुठं काहीच नाही. इथं ट्रॅप नाही. एक्सपर्ट कुठं दिसतं का पिवळं स्टिकर बिकर घ्यायचे का? आणि ज्या पण ठिकाणी एक्सपोर्ट करतो आम्ही ट्रॅप लावले. आम्हाला दिले कंपनीने, आम्ही ते उशाला आहे जिथं झोपतो तिथं ठेवले. सगळ्या केमिकलच्या कंपन्या कुठल्या आहे? नाही ते तर सगळं बाहेरच आहे ना? मग केमिकल कंपन्या बाहेरच्या आहे, म्हणजे आज आपल्या शेतकऱ्यांचं टाळूवर चलवणी कोण नेत आहे? केमिकल कंपनी. त्यांचा तर अभ्यासक्रमच आपला ते बनवते सर. बरोबर आहे का नाही? अभ्यासक्रम आपला मग सगळं मला ते बनवते. सांगा. कोणता रोग येणार आणि काय मारायचं आणि याचं त्याच्यावर काय पलीकडे काय मारायचं सांगत. आणि तुम्ही कसं मारायचं? आणि सर आपले राम सर असं तंत्रज्ञान ते मातीवर काम करा सांगते. ते सांगता आपल्याला मातीवर काम करा कोण नाही सांगते. हे मारा हे आणि औषध शेवटी नाही, हे मारा. आणि तुम्ही शेवटी मारा. हे जे आहे हे इंग्रज लोक आहेत, आलं लक्षामध्ये. आणि ते आजही आपल्यावर इंग्रजांचंच राज्य आहे. त्यामुळे तुम्ही सगळे सावध व्हा कुठेतरी, आणि कुठेतरी स्वतःच्या डोक्याने शेती करायला सुरुवात करा. यांच्या गावातलं लेबर आमच्याकडे कामाला आहे. तुमच्या गावात बर त्या लेबरने सांगितलं नाना जे वापरते ते तुम्ही वापरा. लेबर नाही ना तुम्हाला? टेकिंग करणारे लोक आमचे पाहुणेच आहे, ते येत आहे. बर त्यांच्याकडे बी सेडनेटचे प्लॉट आहे. बर तर त्यांनी सांगितलं बा तुमचं एक पण झाड कसं काय नाही गेलं. वाथ्या पाण्यात हो. लावलं त्यांनी हे बाबा. जायला पाहिजे ना. जायला पाहिजे. आता त्यांचे 2 भाऊ होते. हा, आता त्यांना इथं कामाला नेहमी तेच लोक येते सेडनेट उभं म्हणजे करायला, शिळा setting करायला. बेड, वाहत पाणी, आणि तरी तुम्ही तुमचं झाड काढताला. गेलं नाही. हुई येऊ द्या, लोक कचरा आणतील, गवऱ्या आणतील, धूर करतील. आम्ही एकदाही कुठं दाखवा मला काळं कुठं आहे काय प्लॉट मध्ये थोडं यायचंच नाही. 12 भानगडी. राम सरांनी सांगितलं जायचं नाही तिकडे पंप घेऊन. तुम्ही जर सांगितलं पंप घेऊन जायचं नाही नाही नाही, पंप विकून टाकायचा. मी हेलं ना, पंप ब्लोअर विकून टाकायचा. चला कामच नाही. ही आम्ही खरी द्राक्षवाल्यांना सांगतो ब्लोअर विकत. तुमचा काय विषय? द्राक्षवाल्यांना तुमच्या शेतीमध्ये 1 एकर शेती असेल ना तुमच्याकडं, वर्षाला तुम्ही काही जरी नाही म्हटलं तरी 10 लाख रुपये नेट प्रॉफिट शिल्लक ठेवू शकता. महिन्याला पगार किती झाला? लाख रुपये पगार झाला. बरोबर आहे ना? कशाला कुठे बँका पाहिजे, काय कंपन्या पाहिजे, कशाला तुम्हाला नोकऱ्या पाहिजे? 1 एकर शेती 1 लाख रुपये महिना नेट. का तो प्लॉट पण तसाच, हा पण तसाच, एकदम निरोगी. आता पुलन तुमचं संपत आलेलं संपलेलं आहे. संपत आलेले. हो. आता मला सांगा, आता हे सगळे साईज बनणार आहे यांची. हां
छोटी साईज. अच्छा, अजून जे नवीन अजून बरंच बाकी आहे ना. हा बरंच बाकी. आता हे सगळे तुम्ही टेनिसचे बॉल लटकवलेले आहे सगळे. बरोबर. हा, ते बघा सर, पूर्ण पूर्ण बॉल लटकलेले सगळे ना? पानं कमी फळं जास्त. हा, म्हणजे दोन्ही पण प्लॉट एक नंबर आहे. हो, दोन्हींचाही मेंटेनन्स खर्च सेम सेम, म्हणजे काहीच नाही वरती एक्स्ट्रा. आपण या जगामध्ये शेती करतोय ना, तर आता जसं वैदिक आहे तसं केमिकल पण आहे, की केमिकल संपणार नाहीये, ते तुम्हाला संपवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही या जगाला अमृत देऊन जायचं, प्रगती देऊन जायचं का विष देऊन जायचं, एवढा फक्त निर्णय. हे मागच्या वेळेस 400+ होता सर. त्याचे फोटो पण आहे. मागच्या वेळेस आपली वेळ नाही मिळाल्यामुळं. हे काय असं वाटतंय की काय त्यांना म्हणतो आपण, सिमला मिरचीचा प्लॉट आहे. हा, हो सर. ते बघा ना सर, याची साईज अजून होत आहे डबल. हा, हे बघा इथंच बघा 5 येत होतं, 1 जास्त आहे. 2 3 4 5 6 7 8. हे बघा सर, काय बाबा 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 बाबा, काय अवघड काम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 फळं सर. जनरली त्यांचं रेकमेंडेशन काय आहे, किती असतं? याच्यामध्ये ही व्हेरायटी माझ्याकडे दरवर्षी असते सर. दरवर्षी मी बोनस घेतो कंपनीकडनं 10 आपल्या एसटीवर. बरं, नाही असं राहू दे, असं चालते. हा, मागचं उचका. शेतकरी मित्र नमस्कार. नमस्कार सर. ओके, आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक वेळा सीडचे प्लॉट बघितले. हो सर. सीड्सचे प्लॉटमध्ये खूप चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतं बरोबर. किंवा मिळू शकतं. मग तुमचं नाव सांगा, पत्ता सांगा. माझं पूर्ण नाव प्रल्हाद विठ्ठलराव खांडेबराड, मुक्काम आंबोराव, पोस्ट तालुका देऊळगाव, जिल्हा बुलढाणा. ओके, हे वडील आहेत तुमचे? हो, हे वडील. तुमचं नाव काय? विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल तुकाराम खांडेबराड. प्रल्हाद. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे भक्त घराचा जन्माला भक्त आला वा. सगळ्यांचे नाव चांगले चांगले. सूर्यकांत, बहिणीचं अच्छा. सत्यभामा. म्हणजे तुमचं वय आता 90 साल 91 सुरू आहे. 91 चालू झालंय. हा. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे आज 91 वय असून देखील तुम्ही एवढे उत्साही आहे. हो. हा, आज एवढा आनंद कशाचा आहे? आता आनंद असा आता हेच आहे, हे चांगलं अन्न खाऊन वगैरे पौष्टिक अन्न. बरोबर. माझा दररोजचा आहार पौष्टिक असतो, असा केमिकलचा नसतो, केमिकल निकस नसतो. नाही. पूर्वी निकस आणि केमिकलचा आहार राहायचा, हो. त्याच्यामुळे थोडासा उत्साह कमी व्हायचा. हो. आता 91 वयात देखील परत तरुण पण आल्यासारखं वाटतं. हा? कुटुंबामध्ये असं थकवा नाही, काय नाही. पोरा एवढेच लाल झाले तुम्ही. हिमोग्लोबिन फिरणं, व्यायाम, हिमोग्लोबिन एकदम पॉवरफुल. झाडा तोडणं, हे ते. याचं कारण की तुम्ही अनेक लोकांना आतापर्यंत प्रेरणा दिली. तुमचा प्लॉट काय बघण्याचा योग कधी आला नाही. म्हणजे ज्या व्यक्तीने या बुलढाण्यामध्ये किंवा परिसरामध्ये शेतकऱ्यांना 10 गुंठ्यामध्ये लाखो रुपये कमवण्याचा मंत्र शिकवला, त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आपण आहोत. 5 वर्षापासून वाट बघतो तुमची. असं आहे, फांद्या लवकर टेकता खाली मातीला, असं राहतं ते. ठीक आहे, मला सांगा, आता तुम्ही 3-4 वर्षापासून करता. हो सर. तर इथून मागचा तुमचा सीडचा अनुभव काय आहे? एसटी वैदिक बद्दल तुम्ही पहिला काकडीचा अनुभव सांगितला. हो, कंपनीचा. काकडीपासून म्हणजे बाकी सुरुवात झाली. पिकांना थोडं दुर्लक्षच आहे. कमी वापरल्या ते जातं. असं होतच पण यांना मी पूर्ण म्हणजे दोन्ही पण डोस पॉवरफुल द्यायचे, कारण याच्यामध्ये पैसा आहे. हां, नाही कसं आहे का, मी मगाशी येताना ज्यावेळेस समृद्धीने आलो, बरोबर सर. तर एका घराच्या पुढे हे लावलेला होता, ट्रॅक्टर. तर असा मस्तपैकी सजून बिजून असा घराच्या पुढे लावलेला होता, एका घरापुढे. बरोबर. आणि त्याच्यानंतर फार पुढे गेल्यावरती परत एक ठिकाणी घर लागलं, त्याला फार बंगला होता, घरापुढं कार होती आणि ट्रॅक्टर असा आडगळी लावलेला होता कुठेतरी. म्हणजे कामाचा माणूस अडकले. मला वाटतं तुम्हाला कळलं असेल की म्हणजे जेव्हा कार येते तेव्हा ज्या ट्रॅक्टरमुळं कार आली तो ट्रॅक्टर साईडला जातो. खरं आहे का नाही? आणि त्या जागेवर कोण उभी राहती? कार उभी राहते. खरं आहे का नाही? शेडमध्ये पहिला ट्रॅक्टर होता, त्या शेडमध्ये आता कार लावली जाते आणि ट्रॅक्टर तिकडे उन्हात राहतो तिकडे. ह्या गावामुळे आपण जिवंत आहे. तुम्ही सीडचे बियाणं खाता का? नाही. तुम्ही टोमॅटो पण खात नाही, पण गहू खाता का नाही? पण गव्हाला आपलं दुर्लक्ष आणि पैशाकडे आपलं पूर्ण लक्ष. थोडं दुर्लक्ष झालं. 500 रुपयाच्या नोटीची चटणी करून खा तुम्ही.
खरं आहे की नाही? ह्या प्लॉट मध्ये काय होतं सर, थोडं ज्या कंपनीचं असतं त्यांच्या लोकांचं बी थोडं दबाव असतो. राऊंड असतो, दबाव असतो. असं. म्हणजे तिकडे दबाव कोणाचा नसतो ना, मग तिकडे म्हणून डॉक्टर लोकांना दबाव असतो. पण तिकडं फक्त बाबाचा ओरडा खायचा बस. बरं, म्हणजे इथून पुढे आपण लक्षात ठेवायचं, जे अन्नधान्य आहे, भाजीपाला आहे, घरी खायचा, त्याला पहिलं 1 नंबरचा माल खाऊ घालायचा. कळलं का? त्याच्यातून भागलं की मग इकडे लक्ष द्यायचं. श्रीमंत नंतर व्हा, आधी आरोग्यवान व्हा, हा ती श्रीमंती टिकेल. आणि तुम्ही जर आधी श्रीमंत झाली आणि आरोग्यवान नसले तर तुम्ही मग नशा करणार, चुकीचा निर्णय घेणार, भांडणं करणार, तंटे करणार, रस्त्याने लोकांना कट मारणार, तुम्हीच पडणार, धाडणार. म्हणजे तुम्ही कमवलेला पैसा सगळा भलतेच घेऊन जाणार. बरोबर. त्यापेक्षा तुम्ही पहिलं कशाला महत्त्व द्या? आरोग्याला. मला सांगा, माणसाचा मेंदू तरतरीत राहिला तर तो तरतरीत निर्णय घेईल ना. तो जर डल राहिला तर तो रस्त्याने येताना कुठेही बी धडकल ना. बरोबर. खरे खोटे? म्हणजे आपण म्हणतो नाही ॲक्सिडेंट कशामुळे होतो? तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही म्हणून होतो. बरोबर. तुमचा मेंदू जर शुद्धीवर राहिला तो ॲक्सिडेंट कसं करून देईल? त्याला अक्कल आहे स्वतःला कसं वाचवायचं ते. पण त्याला जर खाद्यच नाही मिळालं ते काय करेल? त्याला खाद्य मिळायच्या वेळी त्याला मिळते दारू. बरोबर. बरोबर आहे की नाही? मगाशी नाही का म्हटलं आपण, आपल्या गो अमृतचं खत कसं आहे? एकदम थंडगार. थंडगार. बरोबर आहे की नाही? म्हणून माणसं सुद्धा थंडगार आहे की नाही? लोकांचे शेणखत आतून गरम, मग माणसं सुद्धा गरम. गरम. मग रोज संध्याकाळी त्यांना थंड करायला न्यावं लागतं. इथं आपोआप थंड आहे, किती पण येऊ द्या, बरोबर. गरम होत आहे. नाही. लक्षात ठेवा, नम्रता फार महत्वाची आहे. म्हणजे आज तुम्ही हा जे प्लॉट बनवले सगळे, हो तर मग तुम्ही काकडीला वापरलं, दुसऱ्या वर्षी परत, दुसऱ्या वर्षी मिरची, तिसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी म्हणजे पहिल्या नेटमध्ये काकडी असते. बरोबर. काकडी निघाल्यावर त्यात टोमॅटो असतो. बर तेच उष्टे बेड, तेच मल्चिंग. बर. आणि आता हे उष्टे बेड आहे. हो, बर. हा, ह्या बेडवर तर 4थं पीक आहे सर. काय बात करता? याच्यावर पहिले मी दोरा पोंगळी केली ह्याच कंपनीची. बर. त्याच्यानंतर मी काकडी केली. बरं. काकडी काढून परत मी आता टोमॅटो केला त्याच बेडवर, त्याच बेडवर. पाणी आणि वाहिलेल्या बेडवर. पाणी वाहिलेल्या बेडवर. हे काहीच नाही, मल्चिंग फल्चिंग काहीच नाही बदललेलं. बाप. हा, म्हणजे याचे बेड करायचा खर्च वाचला, मल्चिंगचा खर्च वाचला. अच्छा, म्हणजे हे कितवं पीक याच्यावर? 3रं पीक आहे. तिसरं पीक हा. आहे. जनरली इतर लोक डिरिंग करतील का? नाही करू हा? शकत. एक सोड व्हरायटी सर, ड्रॉपिंग भरपूर आहे पण याच्यामुळे होत नाही. म्हणजे फार प्रॉब्लेम असतात यावर. एक्सपर्ट व्हेरायटी. सगळ्यात महागडी. आता सरांना म्हणलं बाबा सर येत आहे म्हणजे शेतकरी भरपूर येणार ह्या व्हरायटी, त्याच्यामुळे कंपनीत कोणी बोलवलं नाही. एक जर टोमॅटो खाली पडला म्हणजे 18,000 रुपये केजीची व्हरायटी, 18,000 रुपये किलो. हा, त्याला फोन केलेला होता मी. 18,000 रुपये किलो बियाणं. बर. बाईकडे अच्छा. 12 इश्यू याचा म्हणजे ड्रॉपिंग. बर. आता हे जे बियाणं तुम्ही काढून देणार का टोमॅटो देणार? नाही, काढून देणार. बियाणं काढून देणार. त्याची मशीन आहे. हा. ते टोमॅटो मग टाकणार. ते बियाणं काढणार. वाळलेलं बियाणं 18,000 रुपये किलो. हा. आता साधारणतः याच्यामध्ये किती उत्पन्न गेलं असं वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये किमान आम्हाला 11 ते 12 किलो अपेक्षित आहे. 12 kg. 12 किलो. बरं. 12 किलो गेले 18,000 किती झाले सर? 12×96 ते 21 म्हणजे 2 लाख रुपये. 2 लाख. 2 लाख रुपये किती महिन्यात? 3 महिन्यात. 90 दिवसात. 90 दिवसात. 90 दिवसात 2 लाख रुपये. त्याच्यामध्ये खर्च आपला हा, आता खर्च सांगा आम्हाला. SCT पहिला बेसल डोस काय टाकला तुम्ही? पहिला बेस 3 कृषी अमृत. एवढ्या याला? हा, एक RNPH, बर. एक मायक्रो 600 ग्रॅम. 600 ग्रॅम. बचत कार्यक्रम सगळा. सर 10 गुंठ्याच्यात. 10 गुंठ्याला 20 गुंठ्याचं टाकायचं. हा, नाही दुसऱ्या राऊंडला परत 2 कृषी अमृत. म्हणजे पहिल्यांदा 3 कृषी अमृत, 3 कृषी अमृत, एक RNPH RNPH, 600 ग्रॅम 600 आणि एक मायक्रो चार्जर. मायक्रो चार्जर. बर. दुसऱ्या याला दुसऱ्या याला 2 कृषी अमृत हा. आणि एक SSM SSM. हो. अच्छा. आणि सॉइल चार्जर. बर. परत लेबरचा 4 रुपये कमी सर, बाकी ड्रॉपिंगचा विषय नाही, थांबा. आधी एक पहिली गोष्ट, बेसल डोसचा खर्च किती झाला? आपलं फवारणी 3 आणि 2 5 गोण्या. 5 गोण्याचे 3,000 रुपये. 3. मी 3 नाही, पण तुम्हाला कमी आहे, पण 3 धरले आपण. डिस्ट्रीब्युटर आहे ते. तर ते 3,000 रुपये. ठीक त्याच्यानंतर आहे. RNPH चे पहिले किती झाले सर? 2,000 रुपये. हा, म्हणजे 5,000 रुपये झाले. नंतर SSM चे किती झाले? 1,500 रुपये. 2,000 रुपये. 2,500. 2,000 रुपये म्हणजे किती झाले? 7,500 रुपये. 7.5. बरं. सॉईल चार्जर धरा सॉइल 10,000 धरा सगळे. सगळे 10,000 खर्च सांगितलं. 10,000 मध्ये 2 लाख रुपये उत्पन्न. 10,000 मध्ये 2 लाख रुपये 1 रुपयाला 20 रुपये कमवता का हो? आणि 25,000 रुपयाला पॉलिनेशनचं ते बाहेर बाकी तुमचं सगळं नंतर ते सगळ्यांना लागतोच ना तो. सगळ्यांना लागतो. कंपल्सरी. आता मला एक सांगा, आता त्याच्यानंतर अजून काय म्हटलं तुम्ही, काय बचत झाली? ड्रॉपिंगची विषय असणार नाही ड्रॉपिंग, बाकी प्लॉट पण ड्रॉपिंगचे विषय. तुम्ही कंपनीचं काम म्हणजे करता. हा, हे बोलन करायचं. किती प्लॉट आहे असे? असे भरपूर प्लॉट आहे, 20 30 40 40 च्या आसपास प्लॉट 40 प्लॉट आहे, 10 गुंठ्याचे. 10 गुंठे ह्याच्या बरोबरचीच आहे. त्याच्याबरोबर.
बरं त्यांचे केलं 25 दिवस पोलन, बाकी दिवसांनी पॉलिनेशन केलं 35 दिवस 40 दिवस 40 दिवस, सव्वा महिना. जेवढं जास्त दिवस पोलन चालेल तेवढा खर्च जास्त. खर्च वाढला आणि फळं धरल्या नाही गेले ना, कारण ताकद नाही होती. सेटिंग नाही झालं. हा, पाऊस, वातावरण कमी दिवसात setting नाही, बरोबर. तुम्हाला तर वेगळं होतं ना, तुम्हाला पाऊस नव्हता. नाही, नाही. ते आम्हाला एससीटी वैदिक होतं ना. तुमच्या काय सेलिब्रिटीचा मंत्र होता. हा मंत्र. बरं तुम्हाला काय वाटतं का बाबा, सगळे पोलंडचा किती लोक खर्च वाचला? यांचा? पोलनचा यांचा भरपूर 20-30% खर्च 30% खर्च बाकी वाचला. यांचं पोलन 20-25 दिवस होऊन गेलं, बाकीचं 35 दिवस 40 दिवस बरं 45 त्याचा खर्च वाचला 15-20 हजार रुपये. त्याच्यानंतर ड्रॉपिंग झाल्यानंतर त्यांचं नुकसान किती झालं असणार? त्यांचं उत्पन्न किती निघेल? ते कमी. यांचं 10 अर्धा येणार आलं, यांचं 12-13 किलो येईल, त्यांचं 5 किलो 7 किलो आणि 7 सर- किलो असं 8 किलो. त्यांना तिसऱ्याच दिवशी पंप पाठीवर आहे ना. इथं कंपनी येते. हे त्यांना करमत नाही ना. आपला पहिला क्रॉप चार्जर, बायको दुसरा हेल्थ संध्याकाळी- फायटर. जे आपले शेतकरी वापरणारे म्हणजे गप्पा वगैरे नाही, काही सर आले म्हणून नाही सांगत आहे. मी 6 वर्षापासून सरच्या सानिध्यात आहे, सरचं तंत्रज्ञान वापरतो. हा प्लॉट बघितल्यावर तुम्ही गहू किंवा हे सांगणार का नाही यासाठीच आहे की नाही. जे लोक वापरते ते गहू पारेकरी तुम्ही वापरता ना, कारल्याला वापरलं तुम्ही वापरलं. हे काय आहे सगळं? हा, शेंड्याचा माल आणि तळाचा माल हे काय? हे जर पहिले सर बघा, ते हे बघा सरांच्या हातात बघा, दिसतंय का? हा, हे बघा, हे काय आहे? एका फांदीला आणि सर याला जे आहे ना, मल्चिंग वेगळी टाकावं लागते, बेड करावं लागते, रोटर मारावं 17 बांधणी. लागतं, वाल्याला 2000. हा, टोटल खर्च याचा 10,000 रुपये सायकलचा. तो सायकलचा खर्च वाचला, सायकलचा 15,000 तुमचा याचा वाचला, 25,000. पोलनचा. बरोबर आहे ना? म्हणजे तुमचा बाकीचा खर्च तसा वरच्यावरच फिटला. मला आमचे सर आले तर त्यांनी सांगितलं की बाबा हे एक्सपोर्ट व्हरायटी तुला दिली आणि हे तू काहीच नाही केलं. ते मला म्हटले मला किमान 11 किलो बियाणं पाहिजे. म्हणलं सर 11 500 प्लस 500 अर्धा किलो बर मग प्लस देतो म्हटलं. मग आता ते होईल ना. तुम्ही काय म्हणले, तुम्हाला बोनस मिळतो दरवर्षी? हा, आज याची प्युरिटी आणि जर्मिनेशन 100% येतं ना सर. 96 95 आम्हाला किती 80च्या पुढे असल्यावर असतं. 90च्या पुढे असलं की 10,000 रुपये बोनस मिळतो. टाकलेला खर्च बसून गेला त्यांचा. म्हणजे एससीटीचा खर्च कंपनी देते, बोनस वरून कंपनी देते. फक्त ते आपल्याला आधी करावं लागतं. आधी करावा लागतो. बरोबर आहे ना? हा, म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही एस चे भक्त झाले बुवा. भक्त आहे, हा, आहेत म्हणून प्रसाद मिळाला तेवढा. म्हणून प्रसाद मिळाला. एक आत्ता जर समजा गणित बघितलं तुम्ही, तुमच्या आता दुसरा एक प्लॉट आहे ना दुसरीकडे. हो, आता जेवढे शेतकरी करताय तुम्ही ते काही केमिकलचं केलेलं नाहीये. नाही याच्यामध्ये सर हे आता हिरवा कलर मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे मलाई कशी येते आपली मिल हा चार्जरची, हा हा, तसं याच्यावर हे हिरवं आलेलं. पूर्ण प्लॉट मध्ये पाणी वाहत होते. म्हणजे अशा शेतामध्ये एकही झाड ब्रेक नाही. अरे बापरे, कुठे हे तुम्ही चारी शेवाळ पाहिलं? कोपऱ्याला फिरा, याच्यामध्ये एक झाड तूट दाखवा. हे जे शेवाळ आहे, शेवाळ दिसतं तुम्हाला? हे शेवाळ जर पाहिलं आपण सर, हे जे आहे हे शेवाळ आपण जे बघतोय, तर हे शेवाळ असलेल्या जमिनीमध्ये हे प्लॉट जमलाय. ह्या प्लॉट हो, याला कुठं करपा नाही, कुठं नाग आळी काही नाही, पान कुठं नाही, काहीच नागाळी याला नाही, रोगच काहीच नाही येत ना? काहीच नाही, काहीच नाही. नाही रोग येतच नाही या व्हरायटीला. नाही व्हेरायटी काय बाकी प्लॉट ते शेजारीचा हा, ट्रॅपचं काम नाही, काही नाही, कुठं बी दिसत नाही, कुठं काहीच नाही. इथं ट्रॅप नाही. एक्सपर्ट कुठं दिसतं का पिवळं स्टिकर बिकर घ्यायची का? आणि ज्या पण ठिकाणी एक्सपोर्ट करता मी ट्रॅप लावले. एस वैदिक मध्ये आम्ही सांगतो तुम्ही सापळ्यातून मुक्त व्हा. आणि केमिकल मध्ये तुम्हाला सापळे लावायला सांगते. तुम्ही तर सापळ्यात आहे जे, तुम्ही त्या पिकालाही सापळे लावते. आम्हाला दिले कंपनीने, आम्ही ते उशाला आहे जिथं झोपतो तिथे ठेवले. आताही दाखवतो मी गादीवर. कळलं का तुम्हाला? कळतं का तुम्हाला? म्हणजे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, तो सापळा पिकासाठी नसून, किडीसाठी नसून तुमच्या स्वतःसाठी आहे. तुम्ही त्यातून बाहेरच नाही पडले पाहिजे. कायम त्यांच्या ताटाखालचे त्यांचाच माल खरेदी करा. हा, ताटाखालचे मांजर राहिले पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, केमिकलवाले म्हणजे इंग्रज आहे, लक्षात ठेवा. हो, कुठल्या आहे कंपन्या सगळ्या? हे ईस्ट वेस्ट कंपनी फॉरेन सगळ्या केमिकलच्या कंपन्या कुठल्या आहे? नाही, ते तर सगळं बाहेरच आहे. आहे ना? मग केमिकल कंपन्या बाहेरच्या आहे म्हणजे आज आपल्या शेतकऱ्यांचं टाळूवरचं लोणी कोण नेत आहे? केमिकल कंपनी. त्यांचा तर अभ्यासक्रमच आपला ते बनवते सर. बरोबर आहे का नाही? अभ्यासक्रम आपला म्हणून सगळं ते मला बनवते. सांगा, कोणता रोग येणार आणि काय मारायचं आणि याचं त्याच्यावर काय पलीकडे काय मारायचं सांगत. आणि तुम्ही कसं मारायचं? आणि सर आपले राम सर असं तंत्रज्ञान ते मातीवर काम करा सांगते. ते सांगते आपल्याला मातीवर काम करा कोण नाही सांगत. हे मारा आणि हे शेवटी, औषध हे मारा. आणि तुम्ही शेवटी मारा. कोणी विचारत नाही तुम्हाला. हा, बेवारच मारा, आहे का नाही? म्हणून एक लक्षात ठेवा, केमिकल हे जे आहे हे इंग्रज लोक आहेत, आलं लक्षामध्ये. आणि ते आजही आपल्यावर इंग्रजांचंच राज्य आहे. त्यामुळे तुम्ही सगळे सावध व्हा कुठेतरी, आणि कुठेतरी स्वतःच्या डोक्याने शेती करायला सुरुवात करा. यांच्या गावातलं लेबर आमच्याकडे कामाला आहे. तुमच्या गावात
बर त्या लेबरने सांगितलं नाना जे वापरते ते तुम्ही वापरा. लेबर नाही तुम्हाला मग लेबर आले तुम्ही काय टाकता हा? बाबा? घेतलं आंबोऱ्याचं बरं, यांच्याकडचे आमच्याच labor गावचे. तुम्हाला म्हटले? नाल्याचे. का तुम्ही वापरा हे हा. म्हटले का पण तुम्हाला ते पिकाची परिस्थिती काय होती तुमच्या पूर्वी कशी होती? चांगलीच आहे ना. नाही वापरण्यापूर्वी नाही तो काही रोगराई येतात नागाळी इकडतो टोमॅटोचे हा. बर तेव्हा रोगराई यायची हा. मग तुम्ही काय करायचे केमिकलची फवारी मारायची हा. मग ती जायची. तसे जात नव्हती मग कोण जात होत तिथून? तुम्हीच जायचे वैतागून घरी. तर मी यांचा पहिली मिरची घेतली यांचा पहिला अनुभव मिरचीसाठी नेलं. मिरचीसाठी. हा नंतर मी अद्रकीला वापरलं. बर नंतर वांग्याला वापरलं. वांग फेल गेलं मग, बर पण तरी मी सोडला नाही ना. बर मग टरबूज मी आणि अगोदर 2 प्लॉट मिरची आणि ते अद्रक मिरची चांगली राहिली. अद्रक एकदम क्वालिटी अजून बी अद्रक एकदम बेस्ट मिरची चांगली आली. मिरचीच्या प्लॉटला अद्रक सड लागली, हा पण आपली एकदम फ्रेश व्यवस्थित. राहिली. हा, आपलं आलं आलं दुसऱ्यांचं गेलं. मिरचीच्या प्लॉटच्या बाजूला 2 का 3 तास हा, टोमॅटोचे होते. दोन बर. काम. आणि ते मिरची बरोबर त्याला वापरलं. बर ते स्वतः बाजारात हा. बसून माळो विकतात तर ते नेऊन कंटाळले त्याला ते 2 हा, तासाला. 2च तास सोमनाथ झाले सरण मी गेलो होतो व्हिजिटला. नेऊन कंटाळले हा. संपला माल त्याला. संपन्न. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात फिट झालंय काहीतरी आहे चमत्कार. आणि वांग फेल गेलं म्हणलं आपण काहीतरी कमी पडलो असं म्हणून फेल गेलं. बर तर मी प्लॉट टरबुजाचा प्लॉट त्याच्यावरच घेतला. त्याच्यावर मग हा. मग आला सक्सेस. सक्सेस आहे आता. हे स्टेकिंग करणारे लोक आमचे पाहुणेच आहे, ते येत आहे. बर त्यांच्याकडे बी सेंडनेटचे प्लॉट आहे. बर तर त्यांनी सांगितलं बा तुमचं एक पण झाड कसं काय नाही गेलं. वाथ्या पाण्यात हो. लावलं त्यांनी बाबा. जायला पाहिजे ना. जायला पाहिजे. आता त्यांचे 2 भाऊ होते. हा आता त्यांना इथं कामाला नेहमी तेच लोक येते सेंडनेट उभं म्हणजे करायला, शिळा staking करायला. बेड वाहत पाणी आणि तरी तुम्ही तुमचं झाड काढलं. गेलं नाही. तर तो म्हणतो बाबा आम्ही 2 भाऊ आहे, मी सांगतो त्याला 1000 वेळेस की भाऊ जे वापरते ते वापरा. तर तो त्याचा विश्वास बसत नाही. कसं काय त्याची बसेल? इच्छा मनातून आहे. ते एकत्रित मला सांगा, असल्यामुळं केमिकलची खिचडी एवढी शिजवेले त्याची खरवड सगळी तशीच आहे. तुम्ही त्याच्यामध्ये खीर शिजवायला गेला ती खीर होणार नाही, नासून तो जाणार ती. माणूस फक्त वर्षातून 2 वेळेस आताही आता त्या स्टेकिंगला येईन तो. तुला ते साफ plot करायचं ना, तो घडी घडी सांगतो त्याला. तो जो आहे ना ज्याचं कुकर साफ करायचा आहे ना त्याला इथं घेऊन यायचा. त्याच्या कुकरला हे सगळं दाखवायचं म्हणजे जुनं सगळं त्याचं आणि- खरकट निघून जाईल. सर जेवढे आपले शेतकरी सक्सेस झाले ते सगळे आपल्या प्लॉटवर येऊन झाल्यानंतर झाले. आज यांनी 65,000 रुपयाचा डोस टरबुजासाठी भरला. वा 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 किती एकर? 2 एकरला. वा वा त्याच्यातच क्या त्यांचं बात आहे. डाळिंबाचं नियोजन आहे सर. काय वाटतं म्हणजे तुम्हाला हे येऊन बघितल्यावर झालं. याच्यावरचा खर्च सार्थकारणी आहे की नाही? आहे. आणि केमिकलवरचा खर्च? केमिकलवर जास्त फवारणी करायला. अशी खर्चाविषयी चर्चा झाली त्यांची. हा 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 ते म्हणे आतापर्यंत 10-12 वर्ष म्हणे केमिकल न लुटला आम्हाला. आता तुम्ही लुटा. नाही, नाही, नाही. आता त्यांनी एकर कापूस म्हणे आपल्याला वैदिकसाठी ठेवायचा म्हणे दाना वापरणार नाही. कापसाला सुद्धा तेच वापरत असं म्हणलं. 100% आपलं. काढलेला कापूस आणि 1 stock महिन्यात ठेवलाय. 2 बेसल डोस भरले त्यांनी टरबुजाला. हा ना हा. हमें तो लूट लिया मिल्क केमिकल वालों ने, नाही, ते खरं आहे त्यांचं ते. हाँ? जहरीली दवाओं ने और केमिकल खादों ने. खरं आहे की नाही? मग आता तुम्हाला काय वाटतंय? एकदम चांगला प्लॉट आहे आहे का नाही? आणि आताच लोक बघायला यायला लागले प्लॉटला त्याच्या कशाचा? आपला. टरबुजाला. किती दिवसात झाला? 4 जानेवारीला लागवड. फेब्रुवारी. 2 महिने झाले सर. बर. दीड महिना झाला. हम्म 3-4 सेटिंग दीड झाली. पाऊण. वा 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 असं वा. असं आहे. एक नंबर. एक. हा जो प्लॉट आहे वाहत्या पाण्यामध्ये जेव्हा टोमॅटो तुम्ही लावले आणि ते रोप होतं मिरचीचं ते तुम्ही काठे टोचले त्यांनी, बरोबर ना? हो हो. तर आज याला ह्या कंडिशनला प्लॉट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याचा शेंडा कुठे बंद नाही ना हो. शेंडा बंद नाही, एक पण झाड ब्रेक नाही सर. हे बघा एवढा माल आहे याला तरी याला काय आहे पुढे? कळ्या शेंडा चालूच आहे. हे बघा आहे का? आहे ना? आहे का? म्हणजे माल आहे, फुलं आहे, सगळं स्टेज आहे याच्यामध्ये. आणि माल मॅच्युअर्ड झालाय ना खाली. खालचा माल काय झालाय? पूर्ण मॅच्युअर्ड झालाय सर हे जर वैदिकवर नसतं ना 25% मर लागेल दिसली असती तुम्हाला याच्यात. या प्लॉटमध्ये. हा. बरोबर आहे ना? वल्ल्यामुळेच नाही. सगळ्याच कारणामुळं. आणि हा प्लॉट तसे ही व्हरायटी सेन्सिटिव्ह आहे ना? बाळ समुद्राचा शेतकरी मागच्या वर्षी आला. तुम्ही ह्या प्लॉटला व्हिजिट करायला येणार होते मागच्या वर्षी. बर बर. हीच व्हरायटी. हो हो आपण येणार तर होतो. त्यांनी 2 टोमॅटोचं वजन केलं 800 ग्रामला थोडंसं कमी, म्हणजे 450 प्लस एक टोमॅटो आलं लक्षामध्ये? काट्यावर त्या शेतकऱ्यासहित फोटो आहे. अरे त्यांनी येऊन बघून गेला सगळं. सांगा आता हे जे उत्पन्न आहे यांना 3 महिन्यामध्ये याचे 2 लाख रुपये होणार, बरोबर आहे की नाही? तुम्ही परत पुढचे वर्षाचे किती महिने उरले? 9 महिने. 9 महिने. त्यात कमीत कमी 2 सायकल तर होतील की नाही अजून, बरोबर आहे? मग 2 सायकल जर धरले तर बेत्रिक 6 लाख रुपये किती झाले? किती गुंठ्याचे?
एक हा 10 गुंठ्याची 1 एकरची किती झाली 24 लाख रुपये पर एकर. आता मग मला सांगा 24 लाख रुपयामधले 4 लाख खर्च धरा. हो. किती राहिले 20 लाख. तुम्ही 1 एकर मध्ये असे 4 वर्षामध्ये 1 एकर मध्ये किती कमावणार 80 लाख रुपये. काय झालं करोडपतीला काय शिंग राहिले. परंतु सातत्य पाहिजे. सेडनेटचं जे काम आहे सर, बीज उत्पादक हे खूप मेहनतीचं आहे. त्याच्यामध्ये लोक येतात. याच्यामध्ये काय पाहिजे माहिती का सातत्य पाहिजे. मेहनत म्हणजे असं नाही का रोज यायचं इथं राबायचे. नाही आता तुम्हाला काही काम आहे का आपलं एसटी बरोबर त्याची मेहनत नाही सांगत मी. काहीच आता नाही. म्हणजे तार काठी बांधणं पोलन अहो आपलं ते लोक पंप घेऊन ते त्याचं गदा हमाली ती वेगळी, ती आपल्यात नाही. ती आपल्याला आहे का नाही नाही नाही. म्हणजे जी ते काहीच केमिकल मध्ये हमाली आहे तीच आहे का नाही. धुई येऊ द्या, लोक कचरा आणतील गवऱ्या आणतील धूर करतील. आम्ही एकदाही कुठं दाखवा मला काळं कुठं आहे काय प्लॉट मध्ये थोडं यायचंच नाही. 12 भानगडी. सरांनी सांगितलं जायचं नाही तिकडे पंप घेऊन. तुम्ही जर सांगितलं पंप घेऊन जायचं नाही 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 पंप विकून टाकायचा मी हे ना पंप ब्लोअर विकून टाकायचा. त्याला कामच नाही. ही आम्ही खरी द्राक्षवाल्यांना सांगतो ब्लोअर विकत. तुमचा काय विषय द्राक्षवाल्यांना मी 3-3 पाहिले 4 तुमचे व्हिडिओ हा? लोकांचं आच्छादन डाळिंबावर द्राक्षावर सर सांगते काढून टाकाय कशाला टाकलं. काही गरज खर्च नाही केला. त्याची. आजबाईची कामं करतो लोक नुसते. म्हणजे स्वतः चांगलं चुंगलं खायचं नाही आणि गन पाउंडरीवर पैसे खर्च करायचे काय उपयोग. हा तुमच्या शेतीमध्ये 1 एकर शेती असेल ना तुमच्याकडं वर्षाला तुम्ही काही जरी नाही म्हटलं तरी 10 लाख रुपये नेट प्रॉफिट शिल्लक ठेवू शकता. 10 लाख रुपये महिन्याला पगार किती झाला लाख रुपये पगार झाला. बरोबर आहे ना. कशाला कुठे बँका पाहिजे काय कंपन्या पाहिजे कशाला तुम्हाला नोकऱ्या पाहिजे. 1 एकर शेती 1 लाख रुपये महिना नेट. हे एकदा एक उभं केलं की 2 पिकं होते ना सर, त्याचा खर्च नाही राहत. परत उभं करा राहते नाही ते तुम्ही काहीच नाही केलं ना. पहिले काकडी घ्यायची नंतर टोमॅटो पहिले मिरची नंतर कारलं. बरोबर. एक साईडने 2 तुम्ही किती काढले आता हे पहिले काकडी येते 3 झाले नंतर ना? टोमॅटो. एका वर्षात तुमचे किती झाले हा, म्हणजे नाही हे मोडतोड नाही केली. एका राऊंड मध्ये 2 होते. 2 झाले. हा. बरोबर आहे की नाही. आता त्याच्यामध्ये मिरची घेतली आता कारलं लावलेले आता बरं. तुम्ही बघू शकता. बरोबर तिकडचा टोमॅटो बघायचा का हा तिकड टोमॅटो. चला या. चला. तर शेतकरी मित्र आपण तिकडे 10 गुंठ्याचा प्लॉट बघितला. हो सर. 25 नंबर व्हरायटी 25 नंबर आणि आता ही किती नंबर आहे 45 नंबर. ही 45 नंबर आहे. तर म्हणजे असं आहे का 25 नंबर व्हरायटीला 25 फळ 45ला 45 फळ असं काही नाही. नाही नाही ते कोड नंबर आहे कंपनीचं बियाणं गंमत केली मी. इकडे होणे म्हणून. तर मला हे विचारायचं आहे आता इथं का तो प्लॉट पण तसाच हा पण तसाच एकदम निरोगी. आता पुलन तुमचं संपत आलेलं संपलेलं आहे. संपत आलेलं आहे. हो. आता मला सांगा आता हे सगळी साईज बनणार आहे यांची हां छोटी साईज. अच्छा अजून जे नवीन अजून बरंच बाकी आहे ना. हा बरंच बाकी आता हे सगळे तुम्ही टेनिसचे बॉल लटकवलेले आहे सगळे बरोबर. हा ते बघा सर पूर्ण पूर्ण बॉल लटकलेले सगळे ना? पानं कमी फळं जास्त. हा तर कसं काय म्हणजे ह्या प्लॉटची क्वालिटी कसं काय वाटते. आता हे पूर्ण तंत्रज्ञान तुमच्या सोबत वापरल्यामुळे आता ते सगळं माहितच आहे. 1 नंबर आहे. त्यामुळे 1 नंबर काम. ओके म्हणजे दोन्ही पण प्लॉट 1 नंबर आहे. हो दोन्हींचाही मेंटेनन्स खर्च सेम सेम म्हणजे काहीच नाही वरती एक्स्ट्रा. म्हणजे याला रोगराईचा फवारण्या काही तुमचं आपले पहिले कीटकनाशक. फ्रूट चार्ज म्हणजे आपलेच फवारणी केले. आपले. ओके चालेल. तुम्ही वापरताय हो थोडं वापरलेलं आहे. थोडं वापर कशाला वापर तुम्ही गव्हाला गव्हाला वापरलं काय अनुभव आहे तुमचे तर गव्हाला आजपर्यंत कीड लागली नाही. म्हणजे मागच्या वर्षीच्या मागच्या वर्षी गहू आपलं काय कापूस काढून पेरलेला होता बर 20 गुंठे. बर तर 7 पोते झाले. बर मग ती आपली 10 बॅगची हे कृषामृत. होती कोटी. हा नाही, म्हणजे कोटी- कोटीचे कोटी- गव्हाचं. कोटी- SSM साठवले. टाकलेलं होतं मी दिलं. फक्त एसएसएम टाकलेलं होतं SSM. कोटीत गहू टाकले मी तर हा. 7 10 कोठ्या हा तर 7 पोत्यामध्ये कोटी भरली नाही. बर मग त्याच्यात 2 पोते हे टाकले आपले केमिकलचे. बर तर तेवढ्याच गावाला कीड लागली. खालच्या गावाला कीड लागलीच नाही. हा, काही बोलता तुम्ही करून पाहिले करून तुम्ही काही बोलताय रिअल घटना. तुम्ही या लोकांना इम्प्रेस करायला सांगताय असं म्हणतील हे सगळे. मी गहू घेऊन येणार होतो पण ते रात्री गेल्यामुळे टाइम झाला. म्हणजे तुम्ही केमिकलच्या वर 2 बोऱ्या टाकल्या आणि खाली आपल्या 8 टाकल्या एका त्या ह्याच्यामध्ये भरायचे बुवा. त्याला काय म्हणता तुम्ही कोठी कोठीमध्ये धान्याच्या कोठीमध्ये धान्याची त्या धान्याच्या कोठीमध्ये वरती तुमचे 2 थर 2 गोण्यांचे केमिकलचे हो. खाली सगळे वैदिकचे SSM SSM च्या. हा आणि 2 गोण्या वैदिक दाणेदार. हा. तर तुम्हाला काय म्हणायचंय वरच्या याला कीड लागली खालच्याला लागली लागली काहीच लावलेलं नाही. पावडर नाही, पावडर नाही. वगैरे काही लावलेलं नाही. बरोबर खालचा गहू निरोगी. पाहिले होते तुमचे म्हणून मला पाहू तसे टाकून बर अवडे रे हे तर आपलातून अनुभव आहे. शुंठी वाचून कीड गेली टाकेल ना त्याच्यात हा खाली उकर खाली काय नाही ते गोळे झाले ती आळी
काय फरक आहे म्हणला जादू आहे का नाही? म्हणजे गहू काढल्यानंतर कोठारात जाऊन सुद्धा वैदिक काम करतं. म्हणजे केमिकलचे गहू काय झाले ते खायच्या लागी नाहीच ना मग ते. हा मग हे कीड सांगते तुम्हाला, कीड ते सांगते. त्याचं खाद्य आहे. हा कीड घाण खाते. आहो. डुक्कर काय खातं, माशी काय खाते, सांडलेलं वणलेलं, बरोबर की नाही? सर पण आता आमच्या चुलत भाऊनं केळी लावलेली आहे. बर 20 एप्रिलची लागवड आहे. 20 एप्रिल केळी अशी वाढलेली आहे. 10 फूट अजून घड पडलेली नाही. 10 महिने 20% पडेल का नवीन व्हरायटी काढली असेल त्यांनी काही. केमिकल त्याला म्हणलं हे पाय टाकून बर केमिकलचा किंग आहे ते पाणी देत पैस म्हणलं. ते सांगते बऱ्याच शेतकऱ्याला सांगितलं नाही ऐकत, माय घालल्या मग ते असंच भाषा द्यायची. नाही ऐकत तिकडे केमिकलला जाऊ द्या. 10 महिने लागते का केळी? तुम्हाला मगाशी काय म्हणलं सकाळी मी का SCT वैदिक मध्ये श्रद्धा लागते, बरोबर आहे ना? माणसाला तो मला सांगा एखाद्याला भूत लागेल असलं, जो पण ते भूत उतरत नाही तोपर्यंत ते तुमचं ऐकतं का? भूत उतरल्यावर मग स्वतःसारखं सरळ होतं का नाही? तसं केमिकलचं भूत जोपर्यंत आमच्या अंगात घुसेले तो पण तुम्हाला योग्य मार्ग सापडणार नाही. हा विषय केमिकलनं पिकत नाही का? पिकतं ना, पण आदबून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं आयुष्य कमी करतं, मातीचं आयुष्य कमी करतं, तुमचं उत्पन्न तुमचं काढून घेऊन जातं. उधारीच्या नावाखाली, तुमच्या त्या डिस्काउंटच्या नावाखाली तुम्हाला ते असं जाळ्यामध्ये अडकून ठेवतं, ट्रॅपमध्ये. कळलं का तुम्हाला? मग तुम्हाला हे उमजणारच नाही. जेव्हा शिवाजी महाराज होते तेव्हा मुघल होते का नाही? जेव्हा राम होते तेव्हा रावण होता का नाही? जेव्हा कृष्ण होता तेव्हा कंस होता का नाही? तसं आता आपण ह्या जगामध्ये शेती करतोय ना, तर आता जसं वैदिक आहे तसं केमिकल पण आहे. तुम्ही प्रश्न असा आहे की केमिकलचं पण सरकार आहे, त्याची पण सत्ता आहे, आणि वैदिकची पण सत्ता आहे. तुम्हाला कोणाबरोबर जायचं हा तुमचा विषय. तुम्हाला बुडत्या जहाजात बसायचे का तुम्हाला उभरत्या जहाजामध्ये बसायचे? संत महात्मे होते तेव्हाच बी त्रास देणारे होते, हां, आणि आजही आहे. की केमिकल संपणार नाही आहे, ते तुम्हाला संपवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही या जगाला अमृत देऊन जायचं, प्रगती देऊन जायचं का विष देऊन जायचं, एवढा फक्त निर्णय. आणि जेवढं तुम्ही फळं, भाज्या, धान्य याच्यामधून साखर खाल, कार्बोहायड्रेटमधून, तेवढी तुम्ही निरोगी राहाल. साखर म्हणजे पांढरं विष. हां, आलं लक्षामध्ये? तसं तुम्ही पिकांना डायरेक्ट खतं देऊ नका, त्यांना खतं शोधू द्या. झाडाला खतं काय करावं लागले पाहिजे? मातीत शोधावे लागले पाहिजे. मातीतून हां, म्हणजे मातीतून खतं मिळाले पाहिजे, तुमच्या रासायनिक खतामधून नाही. तेव्हा सर्वांनी अशा प्रकारे जर शेती केली तर शेती, आपण म्हणतो ना, चला शेती करूया आनंदाने. त्याच्यामुळं एवढा संदेश सगळ्यांनी घेतला पाहिजे. तुम्ही पाणी किती दिवसांनी देता? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. पाणी तिसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी किती वेळ देता? तिसऱ्या दिवशी एक 15-20 मिनिटं. ओके, 15-20 मिनिटच पाणी देता. तुम्ही अजून एक प्रयोग करून पाहायला पाहिजे. तुम्ही नाही, तिसऱ्या आता हे दिवशी- पोलन बंद झाल्यानंतर थोडं नाल्या काला, आता तर टेम्परेचर हां आपण नाल्या ओरल्या केल्या. हां, त्याच्या अगोदर पोलन चालू असताना तर त्याला तिसऱ्या दिवशी 15 मिनिटं ताण द्यावं. तिसऱ्या दिवशी 15 मिनिटं, त्याच्यापेक्षा जास्त देत नाही तुम्ही. तेवढ्यात सॉईल ते काय पाहतात. आता महत्त्वाची गोष्ट आहे, भाजीपाल्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना मी नेहमी सांगत असतो की पाणी व्यवस्थापन आणि अमृत जलचा वापर. हो. तुम्ही अमृत जलचा वापर करता? हो. काय फरक वाटला तुम्हाला त्याने? अमृत जलचं पाणी मी ड्रिंचिंगसाठी आणि फवारणीसाठी तेच पाणी वापरतो. तेच वापरता, काय फरक वाटला त्याच्यानंतर? आता फरक म्हणजे समोर डोळ्यासमोर आहे बा. हा, हे जे तेज आहे पानांवरती आणि हे जे काही ग्रीनरी बघा, ही ग्रीनरी यांना मगाशी म्हटलं मी, आता आपण पुढे आपण याला आलो. जर फवारणी मारलेली असती तर याचं काय असतं? ह्याचा सेंट सर मारला दुसरा तर ह्याचा सेंट वेगळा, सेंट वेगळा येतो. अजून वेगळा येणार त्याचा. अजून या पानांच्या कडा कशा होता? पांढऱ्या होता. आणि ही जे शिरा पण आहे तर ह्याला अमृत जेलचा स्प्रे घेतल्यामुळे ह्याची जी चकाकी त्याच्यावर थोडं मॉइश्चर टिकून राहत असतं. हे बा, तुम्ही जर याला जर बघितलं तर असं वाटतंय की ताजं तावानं पाणी ताजं पाण्यात तावं. भिजवलेलं आहे. म्हणजे अमृत जलमुळे याच्यामध्ये मॉइश्चर टिकून राहतं. म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये माझं सांगणं आहे सगळ्या शेतकऱ्यांना, जर असा लुसलुशीत पॉट जर हवा असेल तर तुम्हाला अमृत जलचं पाणी फवारणीमध्ये ड्रिंचिंगसाठी कंपल्सरी वापरणं गरजेचं म्हणजे आहे. पानांना कोरडेपणा येत नाही. आणि पानांना कोरडेपणा आला तरच त्याला बुरशी येते किंवा त्याला लीफ मायनर किंवा इतर हा. कीड लागते. ते अमृत जल ते येऊ नये. अमृत जलचा वापर हा कंपल्सरी आजच्या काळामध्ये गरजेचा. तुम्ही अमृत जल जर वापरलं नाही तर तुम्ही भाजीपाल्यामध्ये एसिडी वैदिक वापरूच नका. आणि मला तरी वाटतं त्या टोमॅटोमध्ये जी साईज बनते आपली, त्याचा फार मोठा मोलाचा वाटा वाटा अमृत जलचा आहे. क्या बात आहे, यस. तेव्हा शेतकरी मित्रांनो, अमृत जलची जादू ओळखा, अमृत जल वापरा. त्या नावाप्रमाणे अमृत येते, ते पाण्याला अमृत करतं, जलाला अमृत करणारं ते अमृत जल, बरोबर आहे.
उन्हाळ्यासाठीच्या प्लॉटमध्ये मी तर असं म्हणाल सर, नुसतं अमृत जल मारायचं 6 वाजेच्या दिवस क्या बात आहे, एकदम फक्त पानावर. लाख मोलाचा सल्ला आहे. अमृत जलचं पाणी अमृत घ्यायचं, जलचं पाणी मारायचं. पंपात काहीच नाही घ्यायचं. फक्त एक काळजी घ्या, खालचा साखा, हा अंडरलाईन रेड अलर्ट, खालचा साखा आणि वरचा तवंग हा काढून टाकायचा. तो जर फवारला तर स्कॉर्चिंग येणार, सांगून ठेवतो. कारण तेच तुमचं सगळ्यात जास्त ज्या हलाहल विष आहे ते त्यांनी काय केलं, पाण्यातून बाजूला केलं. सर तुमचं नाव नंबर सगळ्या शेतकऱ्यांना सांगा. प्रल्हाद विठ्ठलराव खांडेभराड, मुक्काम आंबोरा, पोस्ट तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा, 9881 1891 10. तुम्ही आता पण किती शेतकरी उभे केले सगळे असे? मी सर म्हणजे परफेक्ट शेतकरी 15 ते 16 उभे केले. ओके, सगळ्यांचं कल्याण. हो. ओके, आता मला सांगा सगळ्यांची आणि प्रत्येकांची व्हिजिट माझ्या शेतात झाल्यावरच झाली. वा, तुमचे अनुभव बघितले, हा, इथं आणि मग आणून त्यांनी दाखवलं. सुरुवात केली. नाही, असा प्लॉट बघितले कोणाच्या नजरेत भरतो ना, हा, बरोबर आहे की नाही? तो सगळा विसरेल, पण हा प्लॉट कसा विसरेल? येऊन- काय सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. सर हे तुमचं तंत्रज्ञान आवर्जून वापरा. आता आपलं म्हणा, आता आपलं आपलं तंत्रज्ञान सर एसीटी आता लगीन लागलं आपलं. काळाची गरज आहे, हा, खर्च कमी होतो, चला शेती करूया आनंदाने. आनंदाने. जय श्री वैदिक. जय एसीटी. मी सोमनाथ सर, आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये एसीटी वैदिकचे प्लॉट पाहायचं असतील, रिझल्ट पाहायचे असतील किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा मोबाईल नंबर आहे 8669 200 225. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त. खूप मोठी. याचं श्रेय खरं तर डॉक्टर जे आपले पोलीस आहेत, कॉन्स्टेबल, हा हेड कॉन्स्टेबल आंधळे साहेब यांना पण त्याचं श्रेय आहे. कारण त्यांनी खूप प्रबोधन केलं, त्यांनी बऱ्याच जणांना त्यांनी खूप प्रबोधन केलं आणि त्यांची खूप मनापासून इच्छा आहे की शेतकऱ्यांचं भलं व्हावं. त्यांनी स्वतःच्या खर्चाने काही शेतकऱ्यांना खतं औषध दिली. हो. म्हणजे अशी जी मंडळी आहे आणि त्या सगळ्यांचं याच्यामध्ये नक्कीच वाटा आहे. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि सोमनाथ सरांना खूप शुभेच्छा देतो की तुमच्या हातून येथील हजारो शेतकऱ्यांचं भलं व्हावं. हे जे तरुण मुलं पाठीमागे उभे आहेत यांचं वर्षात उत्पन्न एकरी कमीत कमी 5 लाख रुपये तुम्ही करून द्याल याची मला या ठिकाणी खात्री वाटते. आपलं तर टार्गेट वेगळं आहे 20 लाख रुपये, पण सुरुवात 5 लाखापासून करा तुम्ही. हां, थँक्यू. हे येऊन गेले ते त्यावेळी इतकं राहिलं असं आपलं घरचा भाजीपाला हे काय नसल. हो, मध्ये मध्ये हे काय हा त्यावेळेस एवढं होतं. हा? टायमिंगला आलो होतो सर, त्या टायमिंगला नेमकं दाट किती बघा ना तुम्ही. बापरे, एवढा दाट असून सुद्धा डायरेक्ट असा कांदाच वाटतोय. मी लाल कधी पाहिला नाही लसूण असा. वाव, जबरदस्त, एकदम कमाल आहे. आणि एका ठिकाणी तुम्ही 3-3 4 लावलेले 3 काय हे ठिकाणी बा. 2 आहे की नाही, जबरदस्त. हा, थोडा बाकी आहे कांदाची. हा, थोडं म्हणजे त्याचं 2 महिन्याचा कांदा घ्या. हा लसूण एवढा होणार आहे. हा, ओके, व्हेरी गुड, नाईस, एकच नंबर. माझं नाव ज्ञानेश्वर गजानन सहारे, मुक्काम वंजार उमरत, जालना जिल्ह्यात येतो माझं गाव. ओके, आणि मी रेशीम शेतकरी आहे. अच्छा. मी डोस वापरला. तुम्ही तुतीचे म्हणजे शेतकऱ्यांचे आपले रेशीमचे व्हिडिओ पाहिले. ओके, त्या पाहिल्यानंतर मला प्रेरणा कळलं की मिळाली. हा या लेवलला होतंय बा. बरोबर. मी करायचा प्रयत्न पण केला, पण किती तितकं बेसल डोस टाकले? बेसल डोस मी एकच टाकला. एक टाकला. 6 पोते कृषी अमृत. आणि अर्धा किलो हे 1800 ग्रॅम RNP. 3 पाकिटं का किती पाकिटं? 2 1200 1200 ग्रॅम, बरोबर आहे ना? किती क्षेत्र आहे तुमचं? माझं 1.5 एकर क्षेत्र होतं, पण मी अर्धच टाकलं. 1.5 एकर पैकी तुम्ही पाऊण एकरला केलं. ओके, ठीक आहे. पाऊण एकरला तुम्ही 1200 ग्रॅम RMPS टाकलं आणि कृषी अमृतच्या 6 बॅग टाकल्या. ओके, तर मग ते टाकल्यानंतर तुम्ही सॉइल चार्जर किती वापरलं? 2 लिटर 2 लिटर वापरलं. ठीक आहे, हरकत नाही. तर तुम्हाला त्याचा जो रिझल्ट पाहिजे होता तो मिळाला नाही. काय रिझल्ट पाहिजे होता तुम्हाला, काय मिळालं नाही? मला ते पानात ग्रेनरी होती, हा. पण जेव्हा शेडवर आळ्या आणल्या हा त्यावेळेस ते पॉइझनिंगच मेले. असं जे चाकी सेंटरच्या आणलेल्या आळ्या होत्या हा हा ते पॉइझन निघाल्या म्हणजे ते poison पॉइझन कमी झालंच नाही. हा. तुम्ही फवारणी काय मारली होती? अगोदर ते आपलं माळ्याची शेती होती. मागे अगोदर मारून बसलेले होते, तुम्ही खालून दिलं. तुम्हाला जर त्याचा रेसिड्यू कमी करायचा असेल ना, त्याला वरून फूड चार्जरचे फवारणी करणं गरजेचं होतं. तेच विचारासाठी मी तर म्हणजे तुम्हाला पानामध्ये ग्रोथ मिळाली, हा. परंतु त्या पानामधले पॉइझन इफेक्ट कमी झाला नाही. तुम्हाला आयडिया सांगतो बघा, तुम्ही केमिकलचे परिणाम पाहिले ना, म्हणजे तुम्ही बंद केलं तरी सुद्धा त्याचे कमी परिणाम सोडले नाही. कारण रेसिड्यू लेवल असे असते की त्याला PHI म्हणतात, पोस्ट हार्वेस्टिंग इंटरवल. म्हणजे थोडक्यात तुम्ही जेव्हा हार्वेस्टिंग कराल, मग ते पानं असो नाही तर फळं असो, ते हार्वेस्टिंग करण्याच्या
अगोदरपासून मारल्यापासून ते हार्वेस्टिंग करण्याचा जो पिरियड असतो त्याला पोस्ट हार्वेस्टिंग पिरियड PHI असं म्हणतात. आणि MRL म्हणजे मॅक्झिमम रेसिड्यू लेवल, म्हणजे त्याच्यामध्ये रेसिड्यू असले चालतो पण किती राहायला पाहिजे मॅक्झिमम त्याच्यापेक्षा जास्त नको, पण तिची लेवल त्यांनी दिलेली त्याला MRL असं म्हणतात. आणि PHI म्हणजे तुम्ही ते फवारणी केल्यानंतर जसं बुरशीनाशक कीटकनाशकांचा जनरली PHI हा 25 दिवसापासून ते 50 दिवसापर्यंत असतो. तुम्ही नायट्रोजनचं काय सांगा तुमच्या वडिलांचं? ते युरिया म्हणजे युरिया शिवाय पिकच नाही असं त्यांची एक धारणा झाली. युरिया म्हणजे पाहिजे. कसं आणायचे ते, किती आणायचे? ते प्रत्येक आता सध्याच्या गावाला मग युरिया फेकावाच लागला. नाही म्हणलं, मी म्हणलं नाही का फेकू, आपण टाकू SCC म्हणते टाकू. नाही म्हणे तू पहिले करून पाहिलं म्हणे, तू ते तुझ्याकडून झालं नाही म्हणे, आता माझ्या हिशोबाने चालले. आता त्यांनी युरिया डबल सुरू केला. आणि घरात खायला घरात खायला तेच. म्हणून दुसरं कोणतं आहे? म्हणजे पोरगा लवकर म्हातारा झाला तरी चालेल पण ते युरिया वापरलाच पाहिजे. सगळंच खाताय असं त्याची एक धारणा अरे झाली. पण जग मारायला लागलं मग मी मरू का म्हणावं? गाव मग जग दारू पितो, मी बी पितो म्हणावं उद्यापासून. येऊ दे भांडायला माझ्या का पप्पा. तुम्ही पहिल्याच बेसल डोस मध्ये जर अंदाज काढायला गेले तुमच्या हाती काही रताळ सुद्धा लागणार नाही आणि तुम्ही फक्त म्हणणार काय खरं नाही काय खरं नाही. हे तुमच्या मनाचं समाधान करा तुम्ही, बरोबर आहे की नाही? ते तंत्रज्ञानाची जी पद्धती, त्याचा जो कालावधी, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तेव्हा SCT तुम्हाला नक्कीच श्रीमंत करेल, परंतु तुम्ही त्याचा जो कालावधी आहे तो पूर्ण करणं गरजेचं